यास्मिन, याला काय झालं? गालातल्या गालात हसतोय. तुला काय करायचंय? हातात काय असेल? आता मला काय माहित, आणि एवढंच माहिती करून घ्यायचं असेल तर विचार की त्याला. हे, मला काय करायचंय? हा काय एवढा खुश आहे? आणि याच्या हातात काय असेल? तेरे को क्या करने का है? असंच. तुम्ही कशाला पाठवायचं खरं? आपण नाही तर जी तुला सोबत पाठवायचं ना. अगर राहुल आणि विक्रम गेलेत त्यांच्या बरोबर, सुन्या पण आहे गाडी बरोबर. अगं तू कशाला काळजी करतीस? त्यांचा फोन आलता निघाल्यात म्हणून. नाना मैं आ गया, नाना मैं आ गया. अरे ध्रुव, बघितलं का प्रदर्शन? कसं वाटलं? बहुत अच्छा. अहो नाना, असलं भारी होतं. मी तर आयुष्यात पहिल्यांदा असलं प्रदर्शन बघितलंय. आणि आपला ध्रुव तर इतका नशीबवान आहे, इतक्या लहान वयात त्याने हे सगळं बघितलं. अहो नाना, आर्मीवाल्यांचं लाईफ कसलं भारी असते. अहो काय सांगू तुम्हाला, आपल्याला बी त्यांच्यासारखं जगता आलं पाहिजे ना. होय होय. म्हणजे अगं म्हणजे आर्मीवाल्यांचा ना रुबाबच आवर असतोय. काय त्यांची ती पर्सनॅलिटी, त्यांची ती वर्दी, ते बॅचेस, त्या बंदुका, वेगळीच छान असते आर्मीवाल्यांची. मला तर आर्मीवाले लई आवडले. मला आर्मीवाला नवरा मिळाला तर लई भारी होईल ना. बरोबर. जा, हात पाय धुवून घ्या आणि जेवून घ्या. जा. नको, जेवाय नको. आम्ही थोडं खाल्लंय खेड शिवापूरला. बरोबर. मग जा, उशीर झालाय, झोपा आता. अहो, ती काय म्हणली ऐकलं का? काय? आर्मीवाला नवरा मिळाला तर लईच भारी होईल म्हणून. अगं नुसती बोलली ती, त्यात काय एवढं? ह्या पोरीच्या मनात काय चाललंय ना, काय कळतच नाही मला. म्हणजे तू का तिच्याबद्दल एवढा विचार करत असते? तुम्ही लग्नाला आलेल्या मुलीची आई असता ना, म्हणजे मग कळलं असतं तुम्हाला. खरंय. अगं पण मी पण एका पोरीचा बाप आहे. हे बघ, पोरगी म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा असतोय, तुकडा. अगं मी असा तसा कुणाच्या पण हातात तिचा हात देईन होय. तू नको काळजी करूस. चल, उशीर झालाय. जाम्या, हाँ हाँ मेरे साथ खाना खाने को. जेवा जेवा. मी भैयांबरोबर कासला जाणार आहे मच्छी खायला. एवढ्या रात्रीचं जायचं काय नडलंय का? आमचं आधीच ठरले. देख तेरी बहन क्या करती, तू क्या करता है? आता मला काय माहिती काय करते. तेरे को मालूम नहीं किधर जाके आई वो? कुठं? पूना को गई थी, पूना को. पुण्याला काय कू? शस्त्र प्रदर्शन देखने को. ती शीतल, विक्रम सगळे गेले होते. तेरे को भी बोला था मैंने जा करके. यास्मिन, तू भी गई थी क्या?
मतलब सब लोग गए थे? हाँ, मतलब शीतल, रावल्या, शीतल, विक्या, शीतल, तू सब गए थे? हाँ, सब। वो सुने काका की गाड़ी है ना, वो लेके गए थे। हाँ। और बाद में अजय भी आया था। आज भी आता तू पागल हो गए क्या? ऐसा क्यों पूछ रहा है? हम सब लोग गए थे, वो शीतल लेके गए थे मेरे को। हाँ, म्हणजे सगळीच गेलता वय? जाम्या, तबीयत ठीक है ना तेरी? हाँ ठीक हूँ। अब्बू, मैं जरा जाके आता हूँ। जल्दी आना। यास्मीन, जाम्या ठीक है ना? उसका तो कुछ मुझे समझ ही नहीं आता। हाँ ना, ठीक है। मैं अगर घर पे होता ना तो मैं भी जरूर आता. तुम्ही सगळे नशीबवान आहात, तुम्हाला हे सगळं बघायला मिळालं. परत कधी असलं ना तर मला सांग, मी पण येईल बघायला. उस शीतल ने जिंदगी में पहली बार अच्छा काम किया है. तुमको वो शस्त्र प्रदर्शन दिखाने को लेके गई थी. त्याच्यामुळे काय आहे, तुम्हाला कळून आलं की आपण सुखानं जे इथं 2 घास खातोय ना ते आपल्याला खायला मिळावे म्हणून आपले सैनिक तिथं कशा प्रकारे तैनात असतात आणि त्यांना काय काय करावं लागतं. हाँ अब्बू। चला, तुला हे सगळं समजलं यातच मला आनंद आहे. हाजा, अरे किती वाट बघायची तुझी? कुठे गेलतास? पुण्याला गेलतो. अरे मग काय सांगून बिगून जायची पद्धत आहे का नाही? हा, आणि हे असा सफारीवर गेलतास वय? कुणावर गेलतास? एकटाच गेलतो. मग ती कसलं शस्त्र प्रदर्शन असतं ती बघितलंस का? नाही, बघायलाच नाही मिळालं. म्हणजे बंदुका, तोफा काय बघितलंच नाही वे? नाही, अगं मी जास्तवर संपलं होतं. अरे बघायला नाही मिळालं म्हटल्यावर तू तोंड पाडून गेलं पाहिजे होतंस. पण तू एवढा खुश कायस? कोणाच्या प्रेमाबिमात पडलास का काय? वय, प्रेमातच पडलोय. काय? हातात काय? गिफ्ट आहे. जीजे, मी आवरून देवळात जातो झोपायला. अरे खाऊन पिऊन तर जा की जरा. आता काय नको मला जेवायला. पोट भरलंय माझं. आत्ता गो भया, आधी छल्या आर्मीची लागीर झाली हा, आता त्यात प्रेमाची बी झाली का काय? कोण पुरगी घरला घेऊन ते कुणाच ठाऊक. अजिंक्यांना खरंच कोण पोरगी आवडली का काय? आणि हातातलं गिफ्ट ते तिनंच दिलं असेल का? नाही नाही, ती कोण आहे ते शोधलंच पाहिजे.